राज्य शासनाचा कारभार कसा आहे तो पहा। ह्या जिल्हा परिषदेच्या ह्याच कार्यालयातल्या ह्याच पहिल्या मजल्यावरती दोन कार्यालय आहेत। एक जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि त्याच कोपऱ्यावरती महिला बाल कल्याण। पण सध्या राज्याची एकंदरीत स्थिती पाहिली तर दोन विभागांमध्ये सुख आणि दुःख, न्याय आणि अन्याय असंच एकंदरीत राज्य शासनाच्या कारभारात दिसून येतं। त्याचं कारण असं आहे की ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत जलजीवन मिशनची जवळजवळ 1452 कामांना राज्य शासनाने आराखड्याला मंजुरी दिली आणि साधारणपणे 1152 कोटीची जवळजवळ ही कामं होती। पण आज त्या ठेकेदारांनी केलेल्या कामाची काय परिस्थिती आहे? सांगलीमधल्या एका तरुण हर्षल पाटील तरुणाने 1,40,00,000 रुपये जलजीवन मिशन मधल्या केलेल्या कामाचे पैसे मिळाले नाहीत म्हणून त्याने आत्महत्या केली। आणि त्याचा जिल्ह्याचा आपण आढावा घेतला तर जलजीवन मिशनच्या योजनेअंतर्गत ठेकेदारांची अवस्था अतिशय वाईट आहे। एकूण 1452 कामापैकी 590 कोटी रुपये त्या कामापैकी आलेले आहेत। पण उर्वरित कामाची परिस्थिती अशी आहे की 100 कोटी रुपये केलेल्या कामाचे पैसे द्यायचे आणि दुसऱ्या बाजूला अजूनही गेल्या वर्षी 1.5 वर्षात शासनाने या ठेकेदारांच्या पत्रात एक दमडी टाकलेली नाहीये। त्यामुळे ठेकेदारांवरती जलजीवन मिशनच्या उपासमारीची वेळ आलेली आहे। कर्जबाजारी झालेली आहे, कॅश क्रेडिट संपले, बाजारात त्यांची पत घसरलेली आहे। असं असताना दुसऱ्या बाजूला मात्र महिला बाल कल्याण विभागाच्या बाबतीत म्हटलं तर रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण जवळजवळ 4,09,733 लाडक्या बहिणींना दरमहा शासन 61 कोटी रुपयापेक्षा अधिक रक्कम देतं। देण्याबद्दल ना नाही, त्यांना अवश्य द्यावं, पण एका बाजूला बहिणींवरती दर महिना 61 कोटी रुपये खर्च करणारं शासन मात्र जलजीवन मिशन मध्ये केलेल्या कामाला एक दमडी देत नाही, हे दुर्दैवच म्हणावं लागेल। आज जिल्ह्याची परिस्थिती बघितली तर साधारणपणे 4,09,733 महिला लाडक्या बहिणी योजनेचे लाभार्थी आहेत। जवळजवळ चौकशीमध्ये 11,000 संख्या ती कमी झाली, तर ती संख्या तो आकडा अधिक वाढला असता। पण एकंदरीत राज्य शासनाच्या एकंदरीत कारभारामुळे एकाला सुख दुसऱ्याला दुःख, तर एकावर अन्याय दुसऱ्याला न्याय अशी भूमिका का, असं जलजीवन मिशन मधल्या ज्यांनी काम केले त्या ठेकेदारांची व्यथा आहे। शासनाने वेळीच बहिणींना न्याय देताना भावांकडे दुर्लक्ष करू नये, तरुण ठेकेदारांकडे दुर्लक्ष करू नये, आम्हाला पण पुढे न्याय दिला पाहिजे अशी भावना या जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या केलेल्या कामाचे ठेकेदार व्यक्त करत आहेत। टाइम्स डिजिटलकरता किशोर मोरेसह शुभम पवार, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।